रोज रोज तीच कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो. मग तीच कामे थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजची जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा तळलेल्या तेलाबद्दल. काय होतं की आपण कधीही तळण जेव्हा करत असतो तेव्हा अशा प्रकारे तेल उरतं, पण आपण ते तेल वापरासाठी कंटाळा करतो, कारण की आपण जोही पदार्थ याच्यामध्ये तळत असतो तो पदार्थ काही प्रमाणात जळतो आणि तो या तेलात शिल्लक राहतो. म्हणून आपण हे तेल वापरत नाही. पण आजपासून हे सुद्धा तेल तुम्ही नक्की वापराल, कारण की आज छान अशी टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. तरी ते बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरी असलेला कॉटन घ्यायचा आहे. कॉटन घेतल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे तो कॉटन तेलात बुडवायचा आहे आणि दुसऱ्या वाटीत त्याला असं दाबून त्याच्यातून तेल असं चाळून घ्यायचं आहे. याने काय होईल की जे तेल आहे ते तेल आपण याला दाबल्यामुळे एका वाटीत व्यवस्थित पडेल आणि जो त्याचा कचरा आहे तो मात्र त्या कॉटनला चिटकून राहील किंवा त्याच्यात अडकून राहील. म्हणून हे तेल आजपासून बिलकुल फेकून देऊ नका आणि ही टिप्स नक्की फॉलो करा. तुम्हाला आजची ही जी पहिली टिप्स आहे ती कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता, जेव्हा ही टिप्स यूज केली तेव्हा याच्यामध्ये बिलकुलच असा कचरा राहिलेला नाही आहे. नक्की ट्राय करा. आता जी दुसरी टिप्स आहे ती आहे रोज आपण जे जेवणामध्ये मीठ वापरत असतो त्या मिठाबद्दल. आपण काय करतो की दुकानातून मीठ आणत असतो, पण ते मीठ भेसळयुक्त आहे का हे आपल्याला माहीत नसते. म्हणून आपण इथे आज चेक करूया. आपल्याला काय करायचं आहे, एका ग्लासात किंवा एका वाटीत पाणी घ्यायचं, त्याच्यात 1 चम्मच असं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आता ते पाणी मिक्स करायचं. जर या मिठामध्ये थोडंफार जरी भेसळ असेल तर या पाण्याचा कलर हा चेंज होईल. पण इथे तुम्ही बघू शकता या पाण्याचा कलर बिलकुलच चेंज झाला नाही आहे. असंच आपल्याला 5 मिनटं हे ठेवून द्यायचं आहे आणि नंतरसुद्धा आपल्याला ते पाहायचं आहे. 5 मिनटं ठेवल्यानंतरसुद्धा त्या पाण्याचा कलर हा तसाच आहे, म्हणजेच हे मीठ भेसळयुक्त नाही. अशा प्रकारे चेक करून आपण नेहमीच आपल्या मीठ हे भेसळ आहे का हे चेक करू शकतो. तर दुसरीसुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. तिसरी जी टिप्स आहे ती आहे अशा दावड्याबद्दल. आपण बाजारातून किंवा किराणा दुकानातून अशा प्रकारे दावडा विकत आणतो आणि तो आपण तसाच ठेवतो. तो तसा ठेवल्या कारणाने काय होतं की पावसाळा असल्यामुळे तो खराब होतो. आता ते खराब होऊ नये म्हणून आपल्याला इथे एक घ्यायचं आहे तेजपान आणि त्या तेजपानचे असे आपल्याला बारीक तुकडे करून या दाळव्यामध्ये टाकायचे आहे. या दाळव्यामध्ये आपण टाकल्यानंतर आपल्याला आता याला पॅक करून ठेवायचं आहे. तुमच्या लक्षात येईल की एक काय तर 2-3 महिनेसुद्धा हा दाळवा बिलकुलच खराब होणार नाही. नक्की ट्राय करा आणि ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता पाहूया फ्रीजमध्ये आपल्याला कांदे का बरं ठेवायचे आहे. जेव्हाही आपण कांदे भाजीसाठी चिरत असतो किंवा इतर कशासाठी चिरत असतो तेव्हा काय होतं की कांदे चिरताना आपल्या डोळ्यात पाणी येतं. मग आपल्याला ते कांदे चिरावेसे वाटत नाही किंवा आपल्याला ते कांदे चिरताना आपल्याला असह्य होऊन जातं. म्हणून आजची जी टिप्स आहे ती स्पेशली डोळ्यामध्ये जे पाणी येतं त्याच्यासाठी आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, हे कांदे घ्यायचे आहे आणि हे कांदे ठेवायचे आहे फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये हे कांदे ठेवल्यानंतर आपल्याला 5 मिनिट हे कांदे असेच ठेवून द्यायचे आहे. 5 मिनिटानंतर हे कांदे आपल्याला फ्रीजमधून काढून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला याला आता चिरायचं आहे. आपण जेव्हाही आता हा फ्रीजमध्ये ठेवलेला कांदा चिरू तेव्हा काय होईल की आपण अनेक जरी कांदे आपण फ्रीजमध्ये ठेवून चिरले तर आपल्या डोळ्यात बिलकुलच पाणी येणार नाही. ही टिप्स खूपच महत्त्वाची आहे, नक्की फॉलो करा. आता आपण हा कांदा छान असा बारीक चिरून घेऊया. ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आजच्या छोट्या मोठ्या ज्या टिप्स होत्या ह्या खूप अशा उपयुक्त होत्या, त्या तुम्हाला नेहमीच खूप अशा उपयुक्त ठरणार आहे. म्हणून व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.